आणि आता पाहूया बीड हत्या प्रकरणात आतापर्यंत काय काय अपडेट झालेले आहेत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बीड हत्या प्रकरणातील 3 आरोपी 22 दिवसांनंतरही फरार। सीआयडीच्या एकूण 9 पथकांकडून आरोपींचा शोध, 2 पथकांकडून केरळ आणि कर्नाटकातही तपास। वाल्मिकच्या संपर्कातील 145 जणांची चौकशी। धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावा, निर्दोष निघाल्यानंतर पुन्हा शपथ द्या, संदीप क्षीरसागर यांची मागणी। 3-4 महिने जर हा गुन्हा फास्ट ट्रॅक वरती घेतला आणि जे कोणी गुन्हेगार आहेत ते समोर आणले, तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा द्यायला लावा आणि 3-4 महिन्यानंतर हे झाल्यानंतर परत शपथ घ्या, ही आमची मागणी सुरुवातीपासून आहे। वाल्मिक कराडचा फडणवीस शिंदे दादांसोबतचा फोटो राऊतांकडून ट्विट, वाह क्या सीन है, नक्की कोण कुणाचा आका, राऊतांनी डिवसलं। भाजपकडूनही शरद पवारांसोबतचा कराडचा फोटो ट्विट करत प्रत्युत्तर। 21 दिवस झाले तरीही तपास संपत नाही, राऊतांनी ट्विट केलेला फोटो रिट्विट करत अंजली दमानिया यांच्याकडून तपासावर प्रश्नचिन्ह। वाशिम, यवतमाळ, गोंदियातील 2239 ग्रामपंचायती 3 दिवस बंद। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन। हत्या प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी। पुण्यातील सर्वपक्षीय मराठा समाज येत्या रविवारी 5 जानेवारीला आक्रोश मोर्चा काढणार। बीड आणि परभणी घटनेच्या निषेधार्थ लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे मोर्चा। तर गोंदिया जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचं कामकाज 3 दिवस बंद, सरपंच संघटनेचा निर्णय। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी घेतली जरांगेंची भेट। सर्व राज्यात वातावरण ढवळून काढू, राज्यभर मोर्चे काढू, जरांगेंचा इशारा। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 4 आरोपींचं मेडिकल। विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुलेंचं झालं मेडिकल। आम्हाला पोलीस संरक्षण द्या, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची मागणी। सीआयडी कार्यालयात भेट दिल्यानंतर धनंजय देशमुखांची माहिती। भयभीत वातावरण आहे सगळं, किंवा विकृती अजून जर त्यांना अजून समजलंच नसेल काय कसं राहायचं समाजामध्ये, काय करायचं, काय चूक काय, तर त्याच्यासाठी आम्हाला संरक्षणाची मी मागणी केली।